हॅलो स्टुडंट, चॅप्टर 3 जो आपला चालू आहे ट्रिग्नोमेट्री पार्ट सेकंड हा आपण आता कंटिन्यू करणार होतो. मागच्या तासाला आपण मल्टिपल अँगल्स बघितले, पण त्यातली एक गोष्ट जेव्हा आपण मल्टिपल अँगलला स्टार्ट केलं होतं, जे सर्व फॉर्म्युले ज्या दिवशी आपण बघितले होते त्या दिवशी एक नोट खाली दिली होती मी, पण ती नोट एक्सप्लेन करायची राहिली, ती सुरुवातीला बघूया आणि नंतर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करूया. नोट ही फार महत्वाची होती. व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कॉस 2 थीटाचे जे 2-3 फॉर्म्युले माहिती आहेत, 4 माहिती आहेत टोटल, त्यापैकी जे 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत ते कुठले आहे? 2 कॉस स्क्वेअर थीटा -1 आणि दुसरा आहे 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा. ह्या व्हॅल्यू आपण कॉस 2 थीटाच्या 2 बघितलेल्या आहेत आणि ह्या व्हॅल्यू मधली जी टर्म आहे ती अशीच कधीच येत नाही. जे कॉस 2 थीटाची व्हॅल्यू ही अशी लिहा असं जनरली कधी नसतं. ह्याचं मॉडिफाईड व्हर्जन आहे आणि मॉडिफाईड व्हर्जन काय आहे की हा जो 1 आहे तो इकडे शिफ्ट होतो, तो होतो पॉझिटिव्ह आणि म्हणून 1 + कॉस 2 थीटाची व्हॅल्यू येते 2 कॉस स्क्वेअर थीटा. ही पहिली नोट होती तुमची, ही नोट होती, ती एक्सप्लेन करायची राहिली माझ्याकडनं, ती आता एक्सप्लेन करते. फॉर्म्युला कुठून आलाय? 2 थीटाचाच फॉर्म्युला आहे, फक्त व्हर्जन त्याचं वेगळ्या पद्धतीचं आहे. मायनस जी टर्म आहे ती जर इकडे शिफ्ट केली तर या पद्धतीने ही टर्म लिहिता येते. आता दुसऱ्या केसमध्ये काय होतं की हा जो निगेटिव्ह आहे, कारण ही टर्म आपण पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये लिहिलेली आहे, हा जो निगेटिव्ह आहे तो शिफ्ट करायचा. हा जर निगेटिव्ह इकडे शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह होईल आणि हा जो पॉझिटिव्ह आहे तो इकडे शिफ्ट करा, तो होईल निगेटिव्ह. म्हणून 2 साइन स्क्वेअर थीटा ची जी व्हॅल्यू आहे 2 साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू लिहिता येते 1 - कॉस 2 थीटा या फॉर्म मध्ये. सो इंटरचेंज लक्षात घ्यायचं आणि ही जी टर्म आहे ती महत्वाची. ऑब्झर्वेशन नेहमी कसं करायचं? पहिली टर्म 1 असली पाहिजे, पहिली टर्म 1 असली पाहिजे. जर प्लस कॉस 2 थीटा अँगल कसाही असू दे, इथे सिंगल असला तरी चालतो, फक्त लक्षात घ्यायचं की कॉसची टर्म असली पाहिजे शेजारी. 1 + कॉस अशी जर टर्म असेल तर आन्सर येताना येतं 2 कॉस स्क्वेअर हाफ अँगल, याचा हाफ यायचा. तसंच इथे टर्म 1 - पहिली टर्म 1च, साइन मायनस असेल ना तर रेशो चेंज म्हणायचा, इट बिकम साइन. सो 1 - कॉस अँगल काही असू देत, कुठलीही टर्म असू दे, फॉर्म्युला लिहिताना कसा लिहायचा? 2 साइन स्क्वेअर हाफ अँगल, ह्याच्या हाफ पार्ट मध्ये ती टर्म इंटरप्रिट करायची. सो हे सांगायचं राहिलं होतं. लक्षात कसा घ्यायचा फॉर्म्युला? प्लस मायनस वर घ्यायचा. हाच फॉर्म्युला मी नीट लिहून दाखवते आता उलटा, जे लेफ्ट हँड राईट हँड जे आहे ते. 1 - कॉस 2 थीटा अशी जर टर्म असेल तर 2 साइन स्क्वेअर थीटाच्या फॉर्म मध्ये ही टर्म लक्षात घ्यायची. 1 पहिली टर्म 1 असली पाहिजे. प्लस असेल ना तर हे इंटरचेंज चालतं, ही टर्म इकडे असेल, ही टर्म इकडे असेल तरी इंटरचेंज चालेल. इथे मात्र इंटरचेंज चालणार नाही. पहिली टर्म 1च असली पाहिजे, दुसरी टर्म कॉसचीच असली पाहिजे. जेव्हा प्लस साइन असेल तेव्हा इथे कॉसचा फॉर्म्युला येईल, जेव्हा मायनस साइन असेल तिथे साइनची टर्म येईल. व्हॅल्यू जी आहे ती स्क्वेअर मध्येच आहे, इकडची राईट हँड साइड जी आहे ती 2 टाइम्सच आहे आणि ह्याचा हाफ अँगल इकडे 2 थीटाचा हाफ अँगल थीटा ह्या फॉर्म मध्ये. जर इथे अँगल थीटा असेल तर हा फॉर्म्युला कसा येईल? 1 + कॉस थीटा = 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. सिमिलर वेनी 1 - कॉस थीटा = 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 अशा फॉर्म मध्ये येईल. तसंच इथे जर बाय 2 असेल, थीटा बाय 2 ऑलरेडी हाफ फॉर्म मध्ये जर असेल तर ह्याचा हाफ पार्ट इथे येणार आहे, थीटा बाय 2 अपॉन 2, म्हणजेच आन्सर काय येईल? थीटा बाय 4. म्हणजेच फॉर्म्युला कसा येईल? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 4 होईल हो हा. नंतर 1 - कॉस थीटा बाय 2 ची टर्म काय येईल? 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 4 च्या फॉर्म मध्ये. हे लक्षात घ्यायचं. अँगल जसे दिलेले आहेत त्याच्या हाफ पार्ट मध्ये ही टर्म येईल. प्लस साइन असेल तर कॉसची टर्म, मायनस साइन असेल तर साइनची टर्म. हे मागच्या तासाला सांगायचं राहिलं होतं, ते आता इथे लक्षात घ्यायचं, कारण ह्याच्यावर बेस असलेला पहिलाच प्रॉब्लेम आहे म्हणून माझ्या लक्षात आलं की मागे आपलं सांगायचं राहिलेलं आहे म्हणून. सो पहिला जो प्रॉब्लेम आहे
एक्सरसाइज 3.3 चा क्वेश्चन नंबर 3 आपण डायरेक्ट बघतोय. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण बघणार नाहीये. मी मागच्या पण तासाला सांगितले काहीच प्रॉब्लेम महत्वाचे, सॉल्व्ड एक्झाम्पल मात्र व्यवस्थित बघा. मी तरी त्यातले त्यात सॉल्व्ड एक्झाम्पल तुम्हाला शेवटी सांगेल की हे चांगले बघा म्हणून. तर प्रूव्ह दॅटचे जे क्वेश्चन्स असतात ते व्यवस्थित मात्र बघायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 3 आपण स्टार्ट केलेला आहे आणि त्यातला पहिला जो आहे तो हा प्रॉब्लेम दिलेला आहे. ह्या प्रॉब्लेम मध्ये 1 मायनस कॉस 2 थिटाची टर्म आहे न्यूमरेटरला. म्हणून LHS ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा जो फॉर्म्युला आहे तो सबस्टिट्यूट करायचा. न्यूमरेटरचा टर्म आहे मायनस असल्यामुळे 2 साइन स्क्वेअर हाफ अँगल होईल, हाफ अँगल थिटा, अपॉन प्लसची टर्म आहे म्हणून 2 कॉस स्क्वेअर हाफ अँगल थिटाच्या फॉर्म मध्ये. सिम्प्लिफाय करा, 2 ला 2 कॅन्सल होईल, टर्म राहील साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आणि अँगल सेम असल्यामुळे साइन आणि कॉस हे एकमेकाच्या रेशोच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं. साइन अपॉन कॉस बिकम टॅन, स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर, आणि हीच टर्म पाहिजे होती आपल्याला विच इज इक्वल टू RHS. लक्षात आलं? हा इथे नोट जो आहे आपली ती घेतली आपण, त्यात तोच फॉर्म्युला यूज केला. मॅक्झिमम वेळा, मॅक्झिमम अगदी 11वीचे पण आणि 12वीचे पण एक्झाम्पल जर तुम्ही बघितले तर हा फॉर्म्युला हा सर्वात जास्त वेळा तुम्हाला यूज करावा लागतो, सर्वात जास्त वेळा. अँगल मात्र वेगवेगळे असतात, त्यामुळे अँगल बघायचा आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू ज्या आहेत त्या चेंज करून घ्यायच्या. मायनस साईन असेल तर साईनची टर्म लक्षात घ्यायची, प्लस साईन असेल तर कॉसला कॉसची टर्म लक्षात घ्यायची. पुढचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया, त्याचा पण LHS घेऊया आणि RHS जो आहे तो प्रूव्ह करूया. सो LHS ची व्हॅल्यू मी लिहून काढते आता. टर्म आहे साइन 3x प्लस साइन x इंटू साइन x प्लस कॉस 3x मायनस कॉस x इंटू कॉस x, आणि RHS त्याचा 0 आलाय तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. सो प्रूव्ह करूया. हा जो साइन आहे त्याने आतमध्ये दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करून घ्या. इथे 3x आहे, 3 थिटाचा फॉर्म्युला जरी यूज करून सिम्प्लिफाय केलं तरी चालतं, पण आता मी हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, काही हरकत नाही, 3 थिटाचा फॉर्म्युला यूज करून सुद्धा तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जमेल, त्या पद्धतीने सुद्धा कॅल्क्युलेशन करता येईल. आता हे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करेल. साइनची जी टर्म आहे ती आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या दोन्ही टर्मला, सिमिलर वेनी ही टर्म इथे मल्टिप्लाय करून घ्या. सो व्हॅल्यू येईल साइन 3x साइन x प्लस साइन x इंटू साइन x. हा पहिला ब्रॅकेट सिम्प्लिफाय झाला. दुसरा ब्रॅकेट कॉस 3x इंटू कॉस x मायनस कॉस x इंटू कॉस x. सिम्प्लिफिकेशन करा आता. हा जो आहे 3x आणि ह्याला थोडस जवळ लिहूया. ही जी टर्म आहे ती आणि ती टर्म जवळ लिहूया. सो टर्म इन साइन 3x साइन x प्लस कॉस 3x कॉस x. आता ही टर्म लिहिली मी प्लस ही व्हॅल्यू काय आहे साइन इंटू साइन साइन स्क्वेअर x मायनस ही टर्म येईल कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर एक्सच्या फॉर्म मध्ये. आता इथे फॉर्म्युला आहे तुमचा, फॉर्म्युला ABचा फॉर्म्युला. साइन साइनची टर्म आहे, कॉस कॉसची टर्म आहे, मध्ये प्लस असल्यामुळे ही टर्म इंटरचेंज चालेल. कॉसचा फॉर्म्युला आहे आणि टर्म काय येते कॉस 3x मायनस x. A ची व्हॅल्यू काय 3x आणि B ची व्हॅल्यू काय x. फॉर्म्युला थोडासा उलटा आहे म्हणून लक्षात घ्यायची, पहिली ही टर्म आणि नंतर ही टर्म, पण प्लस साइन असल्यामुळे इंटरचेंज आपल्याकडे चालेल आणि इंटरचेंज चालल्यामुळेच ही टर्म अगोदर सपोज करायची, ही टर्म नंतर A आणि B ची व्हॅल्यू मध्ये प्लस साइन असल्यामुळे मायनसच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. सिमिलर वेनी हाही एक फॉर्म्युला आहे, पण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू कशी पाहिजे निगेटिव्ह कॉस पाहिजे आणि निगेटिव्ह साइन पाहिजे आणि पॉझिटिव्ह कॉस पाहिजे. म्हणून मायनस साइन जर कॉमन काढली तुम्ही तर हा फॉर्म्युला होतो कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. या पद्धतीने, कारण हा फॉर्म्युला आहे आपला कॉस मायनस साइनच्या फॉर्म मध्ये आणि म्हणूनच ही टर्म या पद्धतीने मायनस साइन कॉमन काढून लिहिली कॉस 2x मायनस हा पण फॉर्म्युला आहे कॉस 2x
इथे मी सिम्प्लिफिकेशन केलं अँगलचं सिम्प्लिफिकेशन काय होईल 3 - 1 इज 2x. cos 2x minus cos 2x व्हॅल्यू किती येईल 0 विच इज इक्वल टू RHS. आता मी हे या वेने केलंय. एखाद्याला वाटलं की 3 थीटाचा फॉर्म्युला इथे जो आहे तो सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करून बघूया, त्या वेने घ्या. फक्त 3 थीटाचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर व्हॅल्यू जी आहे ती व्यवस्थित सिम्प्लिफाय करा. स्टेप्स वाढतील, मात्र स्टेप्स जरी वाढल्या तरी आन्सर करेक्टच येईल, काही चुकणार नाही. व्यवस्थित टर्म घ्या, कॅन्सल जिथं होतंय तिथे कॅन्सल व्यवस्थित करा आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ते आन्सर जे आहे ते बरोबर 0च्याच फॉर्म मध्ये येईल. करून बघा, मल्टिपल वे ट्राय करायला काय हरकत आहे. नसेल तर हे मी एक पद्धत तुम्हाला दिलेलीच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करूया, ज्याच्यामध्ये LHS जो दिलाय तो कन्सिडर करूया आणि RHS प्रूव्ह करूया. परत LHS ची जी व्हॅल्यू आहे tan थीटा प्लस कॉट थीटा. LHS घेऊया, tan x प्लस कॉट एक्स आहे व्हेरिएबल. सो tan x प्लस कॉट एक्सच्या फॉर्म मध्ये आहे. टॅनची जी व्हॅल्यू आहे ती साइन अपॉन कॉस आणि कॉटची व्हॅल्यू कॉस अपॉन साइन या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. त्याला रेशो फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. हा रेशो फॉर्म मध्ये आपण कन्व्हर्ट केली टर्म. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करा. सो क्रॉस मल्टिप्लाय साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स अपॉन ही जी टर्म आहे कॉस एक्स इंटू साइन एक्स होईल. परत न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती फंडामेंटल आयडेंटिटी आहे, ज्याची टर्म व्हॅल्यू येते 1 अपॉन कॉस, पहिले साइन लिहूया, साइन एक्स इंटू कॉस एक्स. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इंटरचेंज चालेल आणि म्हणूनच इंटरचेंज करायचं. इंटरचेंज कुठं करता येतं, दोनच कंडिशनला, एक तर प्लस असेल तर किंवा मल्टिप्लिकेशन असेल तर. बाकी इंटरचेंज कुठंच चालत नाही, सबस्ट्रॅक्शन मध्ये पण नाही, डिव्हिजन मध्ये पण नाही. पण आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन मध्ये टर्मला इंटरचेंज करता येतं. आता हा एक फॉर्म्युला आहे पण इनकम्प्लीट आहे. फॉर्म्युला कुठला, साइन थिटा इंटू कॉस थिटा, पण त्याच्या अगोदर 2 लागतो. त्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 नी मल्टिप्लाय करायचं. डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2, व्हॅल्यू साइन एक्स इंटू कॉस एक्स ॲज इट इज. हे लिहा, अगर न लिहा इथे रिझन तुम्ही लिहू शकता. डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 असं रिझन लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालतं. 2 इथे फॉर्म्युला जो आहे तो येईल साइन 2 थिटाचा, सो 2x. आता आपल्याला माहिती आहे की 1 अपॉन साइन इज द रेसिप्रोकल ऑफ कोसेक. 1 अपॉन साइन म्हणजे टर्म कशाची असते, कोसेक. अँगल जो आहे तो अँगल ॲज इट इज 2x च्या फॉर्म मध्ये, आणि हीच टर्म आपल्याला पाहिजे होती, हो ना. सो हीच व्हॅल्यू आली RHS च्या फॉर्म मध्ये. हे एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्ह केलं. सो तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. परत LHS घेऊन RHS जे आहे ते प्रूव्ह करूया. हे जसं सॉल्व्ह केलंय ना तसंच 4th नंबरचं पण एक्झाम्पल क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून करायचंय, फक्त फॉर्म्युले बदलतील. इथे फंडामेंटल यूज केलाय आपण, 2 थिटा यूज केलाय, तिथे मात्र फॉर्म्युले थोडेसे बदलतील. ते काय असतील ते बघूयात आता. पहिली टर्म घेऊया, LHS साइन 3x अपॉन कॉस x प्लस कॉस 3x अपॉन साइन x. by taking cross multiplication simplify करूया टर्म. sin 3x into sin x प्लस क्रॉस मल्टिप्लाय करा cos 3x into cos x. टर्म लिहिताना मी रिदमिक फॉर्म मध्येच लिहिते, म्हणजे लक्षात येतं आपल्याला की आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, म्हणून सिक्वेन्स नीट बघायचा आणि त्या पद्धतीने लिहून काढायची. आता इथे टर्म काय आहे, साइन साइनचं मल्टिप्लिकेशन आहे, कॉस कॉसचं मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये प्लस साइन आहे. त्याचा अर्थ हा कॉसचा फॉर्म्युला आहे, कॉस A मायनस बीचा. सो कॉस A मायनस बी नुसार न्यूमरेटरची ही जी टर्म आहे तिची व्हॅल्यू लिहूया कॉस 3x मायनस एक्स. हा जो फॉर्म्युला आहे तो AB चा फॉर्म्युला आहे आणि AB च्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन इथे आहे. फक्त टर्म उलटी लक्षात घ्यायची, हा A आहे आणि हा B आहे. अपॉन डिनॉमिनेटर मध्ये इंटरचेंज करून घ्या, साइन अगोदर लिहा आणि कॉस नंतर लिहा. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. आता ह्याला अजून सिम्प्लिफाय होईल. 2x
अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्सच्या फॉर्ममध्ये ही टर्म आली. आता ही जी व्हॅल्यू आहे ती सिम्प्लिफाय करा. डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 जसं मगाशी केलं तसं सिम्प्लिफिकेशन. कारण डिनॉमिनेटरला 2 थिटाचा फॉर्म्युला आहे पण तो थोडासा इनकम्प्लीट आहे. त्याला कम्प्लीट करण्यासाठी डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 करून घेऊया. 2 cos 2x अपॉन 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. मगाशी केलं तसंच आपण हे सिम्प्लिफिकेशन करूया. डिनॉमिनेटरला फॉर्म्युला यूज करा. आता न्यूमरेटर आहे तसा फॉर्म्युला येईल साइन 2x फॉर्म मध्ये. अँगल डबल झाला, इट बिकम 2x. आता 2 जो आहे तो कोएफिशियंट ऍज इट इज. अँगलला अँगल सेम आहे का ते बघून घ्यायचं. 2x सेम आहे, त्यामुळे रेशो जो आहे तो आता सिम्प्लिफाय करायचा. कॉस अपॉन साइन बिकम कॉट. आणि हेच पाहिजे होतं विच इज इक्वल टू RHS. सो LHS घेऊन RHS आपण या पद्धतीने सिम्प्लिफाय केलं. हे जे एक्झाम्पल आहेत ते 2 आणि 3 मार्कांचे सगळे एक्झाम्पल वरचे, पण हे खालचे दोन्ही एक्झाम्पल हे 4 मार्कांसाठी आहे. 4 मार्कांचे एक्झाम्पल आहेत. काय ते पण लक्षात येईल तुम्हाला. लेंथ पण मोठी आहे आणि टेक्निक पण व्यवस्थित यूज करायला लागते. ऍक्च्युली एकच फॉर्म्युला सगळ्यांसाठी आहे, म्हणजे वरच्याही टर्मसाठी पूर्ण प्रॉब्लेम भर एकच फॉर्म्युला आहे. दुसऱ्या टर्मसाठी दुसरा फॉर्म्युला आहे, पूर्ण प्रॉब्लेम भर तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. ते कसं करायचं हे आपण बघणार आहोत. टेक्निकली टर्म थोडीशी वेगळी आहे. रूटमध्ये रूट आहे. 3 टाइम रूट आपल्याला त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. LHS घेऊया त्याचा आणि RHS प्रूव्ह करूया 1 by 1. सो LHS लिहून काढते मी पहिल्यांदा. 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस कॉस 8x हे गिवन आहे LHS. तो लिहून काढला की सर्वात आतला ब्रॅकेट सुरुवातीला आपण सिम्प्लिफाय करूया. आतला ब्रॅकेट सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे 2 हा राहिला आहे, तो 2 लिहावा लागेल आपल्याला. प्रॉब्लेम मध्ये जर पुस्तकात नसेल तर तो पाहिजे तिथे, तो लिहून काढायचा. 2 इंटू कॉस ऑफ 8x अशा फॉर्म मध्ये टर्म आहे. आता पहिल्यांदा सर्वात आतला जो स्क्वेअर रूट आहे तो आतला स्क्वेअर रूट सुरुवातीला सॉल्व्ह करायचा. बाहेरचे आहे तसे लिहून काढायचे. आतल्या स्क्वेअर रूट मध्ये 2 कॉमन काढता येतो आणि 2 जर कॉमन काढली तर पहिली टर्म होईल 1 आणि दुसरी टर्म होईल cos 8x. आणि हा आपला फॉर्म्युला आहे. मगाशी आपण जी नोट लिहिली होती 1 प्लस कॉस 2 थिटाची व्हॅल्यू काय येते 2 कॉस स्क्वेअर हाफ अँगल थिटा होतो. हीच नोट जी आहे ती आता यूज करून आता पूर्ण हा प्रॉब्लेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. एकच नोट पण प्रॉब्लेमची जी लेंथ आहे ती व्यवस्थित आपल्याला लक्षात येईल. आतला सगळ्यात आतला ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करतोय. बाहेरच्या सगळ्या टर्म्स आहे तशा लिहून काढूया. सो 2 इंटू ही टर्म जी आहे त्याची व्हॅल्यू काय येईल 2 कॉस स्क्वेअर आणि ह्याचा हाफ अँगल येईल 4x. मल्टिप्लाय करा 2 इंटू 2. बाहेरच्या सगळ्या व्हॅल्यू ऍज इट इज. सो 2 इंटू 2 4 कॉस स्क्वेअर 4x. ही टर्म पण स्क्वेअर रूट निघू शकतं ह्याचं. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल आणि परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ 4 आपल्याला माहिती आहे 2 आहे. त्यामुळे हा जो स्क्वेअर रूट आहे तो आता कॅन्सल होईल. म्हणजे बाहेरचा एक राहील आणि आतला हा राहील. आणि ही व्हॅल्यू कशी येईल आता विदाउट स्क्वेअर रूट येईल. परफेक्ट स्क्वेअर रूट घ्यायचा 2 कॉस 4x फॉर्म मध्ये. ह्याचा स्क्वेअर रूट घेतला आणि ह्याचा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, वी गेट कॉस 4x फॉर्म मध्ये. आता ही जी प्रोसेस केली तीच रिपीट आता आतल्या स्क्वेअर रूट साठी करायची. सेम रिपीटेशन करायचं. बाहेरचा स्क्वेअर रूट आहे तसाच 2 कॉमन 1 प्लस कॉस 4x. परत 1 प्लस 4x साठी तो जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. टर्म येईल 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर हाफ अँगल ह्याचा हाफ घ्या 2x. परत ह्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन येईल 4 कॉस स्क्वेअर 2x. टेकिंग स्क्वेअर रूट आतल्या टर्मचा स्क्वेअर रूट घ्या. आतल्या टर्मचा स्क्वेअर रूट घेतला
की व्हॅल्यू होईल स्क्वेअर रूट ऑफ बाहेरची जी टर्म आहे 2 प्लस स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. आता आतल्या टर्मचा स्क्वेअर रूट घ्या, 4चा स्क्वेअर रूट 2 आणि कॉस स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट होईल, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, कॉस 2x फॉर्म मध्ये. सेम प्रोसेस परत एकदा रिपीट करायची. 2 कॉमन घ्या, 2 कॉमन 1 प्लस कॉस 2x. परत हा फॉर्म्युला जो आहे तो यूज करा ब्रॅकेटसाठी. व्हॅल्यू येईल 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर, हाफ अँगल घ्या, सो हाफ अँगल x येईल. मल्टिप्लिकेशन करा, सो 4 कॉस स्क्वेअर x, टेकिंग स्क्वेअर रूट घ्या 2 कॉस x, आणि हेच पाहिजे होतं आपल्याला, विच इज इक्वल टू RHS. आणि म्हणून हा प्रॉब्लेम 4 मार्कांसाठी आहे. प्रॉब्लेम मध्ये सर्वात आतला जो रूट आहे तो पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा. ऑटोमॅटिक बाहेरचे सिम्प्लिफाय होत जातात. फॉर्म्युला एकच आहे. फॉर्म्युला कुठला यूज केला आपण सगळीकडे? हा 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा जो फॉर्म्युला आहे तोच यूज झाला. ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, विदाउट रूट ही टर्म लिहून काढायची, परत ह्याचं सिम्प्लिफिकेशन कॉमन घ्यायचं, परत हा फॉर्म्युला तोच, परत मल्टिप्लिकेशन घ्या, विदाउट स्क्वेअर रूट ही टर्म लिहायची, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट गेले की परत फॉर्म्युला, परत व्हॅल्यू, परत सिम्प्लिफिकेशन, असं करत न्यायचं. ऑटोमॅटिक हा प्रॉब्लेम जो आहे तो सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला मिळत जातो. इथे अँगल बदलला तरी चालतो, अजून रूट वाढतील, टर्म तशा पद्धतीने एक्सपांड होत जातात. एवढं लक्षात घ्यायचं. हा जो प्रॉब्लेम आहे तो 4 मार्कांसाठी, तसा हा पण प्रॉब्लेम 4 मार्कांसाठी आहे, पण सिंपल आहे जर लक्षात आलं तर. जो LHS आहे तो पण आपण घेऊया आणि RHS जो आहे तो प्रूव्ह करूया. LHS ची जी टर्म आहे ती आहे 16 साइन थीटा कॉस थीटा कॉस 2 थीटा कॉस 4 थीटा कॉस 8 थीटा. बरोबर लिहिले ना? कॉस 4 8. ठीक आहे. व्हॅल्यू जी आहे ती फक्त एकच फॉर्म्युला आहे सगळीकडे प्रॉब्लेम्स मध्ये, पूर्ण ह्याच्यामध्ये इथे लिहिते एकच फॉर्म्युला आहे. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा जो फॉर्म्युला आहे तोच यूज झालाय. फक्त फरक कसा आहे की ह्याचा जो RHS आहे तो पहिल्यांदा आपल्याला इथे दिसायला लागेल, मग त्याची व्हॅल्यू डबल अँगलच्या फॉर्म मध्ये सबस्टिट्यूट करत न्यायची. आता इथे टर्म जी आहे 16 आहे ती फॅक्टराइज करायची, कारण इथे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 2 लागतो फॉर्म्युल्यामध्ये. तो 2 आणण्यासाठी फॅक्टराइज 8 इंटू 2, 16 ला फॅक्टराइज करून घ्यायचं 8 इंटू 2, आणि मी ब्रॅकेटमध्ये आता पुढची टर्म लिहिते जी आवश्यक आहे ती उरलेली विदाउट ब्रॅकेट लिहायची. ब्रॅकेटमध्ये का लिहायचं तर फक्त फॉर्म्युला कळला पाहिजे म्हणूनच ब्रॅकेट लिहायचं, अदरवाईज नाही टाकला ब्रॅकेट तरी या केसमध्ये चालेल. आता फॉर्म्युला आपल्याला इथे दिसतोय 2 थिटाचा, ज्याची व्हॅल्यू येते साइन 2 थिटा. उरलेली टर्म आहे तशीच. परत एकदा साइन कॉसचं कॉम्बिनेशन आहे, अँगल सेम आहे, म्हणून ह्याला हाच फॉर्म्युला लागेल, फक्त 2 लागेल, आणि तो 2 इथून फॅक्टराइज करायचा. आता 8 ला फॅक्टराइज करा 4 इंटू 2 च्या फॉर्म मध्ये, सो 4 इंटू 2 साइन 2 थिटा इंटू कॉस 2 थिटा. हे मुद्दामून ब्रॅकेट टाकलं, अदर ह्या ज्या टर्म्स आहेत त्या विदाउट ब्रॅकेट लिहायच्या. परत इथे याच्या डबल अँगलची व्हॅल्यू येईल, 2 थिटाचा डबल येईल 4 थिटा, म्हणजेच व्हॅल्यू येईल 4 साइन 4 थिटा, आणि अदर सर्व टर्म्स ॲज इट इज. परत इथे अँगल चेक करा, सेम आहे 4 थिटा. साइन कॉसचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे हा जो 4 आहे त्याला फॅक्टराइज करा 2 इंटू 2 च्या फॉर्म मध्ये, सो 2 इंटू 2 साइन 4 थिटा कॉस 4 थिटा, ह्याला ब्रॅकेट टाकायचं, आणि कॉस 8 थिटा विदाउट ब्रॅकेट लिहायची टर्म. आता ह्याच्यात डबल अँगल येईल, 4 थिटाचा डबल येतो 8 थिटा इंटू कॉस 8 थिटा. आता हा परत एकदा फॉर्म्युला तयार झाला, 2 साइन 8 थिटा इंटू कॉस थिटा 8 थिटा.
त्यामुळे ह्याच्या डबल अँगलची व्हॅल्यू येईल. म्हणजेच फॉर्म्युला नुसार साइन 16θ, 8चा डबल 16, आणि हीच टर्म पाहिजे होती आपल्याला, विच इज इक्वल टू RHS. एकच फॉर्म्युला आहे, पण टेक्निकली यूज करत असताना कोएफिशियंटचे फॅक्टर्स आपण पाडत गेलो. शेजारची जे टर्म्स आहेत त्या साइन कॉस्टच्याच कॉम्बिनेशनच्या येत गेल्या. त्यामुळे फॉर्म्युला आपला हा जो आहे 2θचा तोच एकच फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी यूज झाला. पण व्हॅल्यू सॉल्व्ह करत असताना ब्रॅकेट व्यवस्थित टाकणं आणि सिम्प्लिफिकेशन टेक्निकली व्यवस्थित करता येणं महत्वाचं आहे. हा जो प्रॉब्लेम आहे तो परत एकदा 4 मार्कांचा आहे. आता जे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झरसाइजमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत त्यातले कुठले प्रॉब्लेम्स चांगले बघायचे हे टिक मार्क करून घ्या आणि सॉल्व्ह पण करा. सो पेज नंबर 45, 44 पहिल्यांदा घ्या. पेज नंबर एकीकडे लिहिते मी 44. व्हॅल्यू ज्या आहेत फक्त एक्झरसाइज नंबर एक्झाम्पल नंबर ह्याचा 1 आणि 2 बघायचा. पेज नंबर 45 वरचे एक्झाम्पल नंबर 5, एक्झाम्पल नंबर 5 बघायचं. हे एक्झाम्पल आहेत हा. आता पेज नंबर 46 वरचा 8, 46 पेज नंबर त्याच्यावरचा 8 नंबरचा क्वेश्चन जो आहे एक्झाम्पल ते बघायचं. ठीक आहे, एवढे सॉल्व्ड एक्झाम्पल व्यवस्थित बघा. काही शंका असेल तर विचारा. हे पेज नंबर आहेत आणि हे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल नंबर 1, 2, 5 आणि 8 हे बघा आणि जर काही अडचण असेल तर विचारा. ही एक्झरसाइज इथे संपेल. पुढच्या तासाला आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहे, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. अजून नवीन फॉर्म्युले मिळेल ज्याचा यूज करून तुम्हाला पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. मागचे सगळे फॉर्म्युले यूज करून मग पुढचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायचे. त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन फॉर्म्युले सुद्धा यूज केले जातील. असं जो कन्सेप्ट आहे ते आपण पुढच्या तासाला बघूया.